या व्हिडिओमध्ये आपण कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन याचे न्यूमेरिकल बघणार आहोत. 5 मार्काचे न्यूमेरिकल जे आहे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले आहे. कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन, ठीक आहे. तो कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन जे आहे, कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन हे जनरली आपण छोट्या आरने दाखवतो. काय बोललो मी आतापर्यंत? कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन छोट्या आरने दाखवतात. आपल्याला खालील गिवन डेटा दिलेला आहे. कोइफिशियंट ऑफ कोरिलेशनचा फॉर्म्युला असेल, त्याच्यामध्ये व्हॅल्यू फिट करायच्या आणि आन्सर काढून टाकायचं. बरं, काय फॉर्म्युला असतो बरं का? तर कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन, कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन इज गिवन बाय कशा पद्धतीने देता येईल बरं का? बघा, कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन इज गिवन बाय आर इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स वाय मायनस एन एक्स बार वाय बार डिवाइड बाय अंडर रूटमध्ये काय आहे? समेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एन एक्स बार स्क्वेअर, राईट, या पद्धतीने करता येईल, इंटू समेशन ऑफ वाय स्क्वेअर मायनस एन वाय बारचा स्क्वेअर, या पद्धतीने करता येईल. तर तुम्हाला हा फॉर्म्युला जरा नीट पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे. बघा काय काय दिलं आहे. आर म्हणजे कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स वाय, एक्स आणि वाय यांचा आपण गुणाकार करणारे आणि सगळ्यांची बेरीज, समेशन म्हणजे बेरीज, एन एक्स बार वाय बार डिवाइड बाय अंडर रूटमध्ये काय ब्रॅकेटमध्ये समेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एन एक्स बारचा स्क्वेअर, ठीक आहे. अशा पद्धतीने हा ब्रॅकेट आपला पहिला ब्रॅकेट पूर्ण होऊन जाईल. आणि इकडे काय समेशन ऑफ वाय स्क्वेअर, बघा नीट लिहायला पाहिजे होते. हे समेशन ऑफ काय वाय स्क्वेअर, असं समेशन ऑफ वाय स्क्वेअर, इथे मी ब्रॅकेट असं टाकतो, समेशन ऑफ वाय स्क्वेअर मायनस एन वाय बारचा स्क्वेअर, हा ब्रॅकेट पूर्ण. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आहे आपला. बरं, मग काय काय दिलं आहे बघा. तुम्हाला एन दिला आहे 20, समेशन एक्स दिलेला आहे 40, एक्स स्क्वेअर दिला आहे 190, वाय स्क्वेअर दिला आहे 200, समेशन ऑफ एक्स वाय पण दिला आहे, समेशन ऑफ वाय पण दिला आहे. या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला. पण तुमच्या लक्षामध्ये येईल की समेशन ऑफ, मला बघा ना, समेशन ऑफ एक्स वाय आहे, ओके, टाकला. एन आहे, एन पण आहे, एक्स बार वाय बार. तुम्ही जर काय पूर्ण गिवन डेटा बघितला तर एक्स बार वाय बार नाही आहे. तो पहिले काय करून घ्या, आरसाठी कोइफिशियंट ऑफ कोरिलेशनसाठी एक्स बार वाय बार पण लागणार आहे. तर एक्स बार वाय बार काढून घ्या. एक्स बार कसा काढतात? एक्स बार काढतात बाळांनो समेशन ऑफ एक्स डिवाइड बाय एन. एक्स बार कसा काढतात? समेशन ऑफ एक्स डिवाइड बाय एन. मग बघा बरं का, समेशन ऑफ एक्स दिले 40, तर हे 40 दिले, डिवाइड बाय एन किती आहे? एन दिलाय 20. तर याचा अर्थ असा निघून आला की एक्स बार किती असणार आहे? 2. आता वाय बार पण काढून घ्या. काय असणार? समेशन ऑफ वाय डिवाइड बाय एन. समेशन ऑफ वाय किती आहे? 40, तो 40, एन किती आहे? 20. त्याचा अर्थ निघून आला हा किती असणार? 2. इथपर्यंत ओके. आता बघा, तुम्हाला समेशन ऑफ एक्स वाय लागत होतं, समेशन ऑफ एक्स वाय आहे. तुम्हाला एन लागत होता, एन आहे. एक्स बार वाय बार दोघं आहेत. आता हे काय चालू काढलेत, ओके ना. खाली या. परत समेशन ऑफ एक्स स्क्वेअर लागतंय, समेशन ऑफ एक्स स्क्वेअर आहे, एन आहे, एक्स बार पण आहे, समेशन ऑफ वाय स्क्वेअर, हे काय समेशन ऑफ वाय स्क्वेअर. याचा अर्थ सगळ्या गोष्टी भेटल्यात. आता फक्त नीट पद्धतीने टाका, ओके. चला बरं का, आर इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स वाय, समेशन ऑफ एक्स वाय कुठे रे बाळांनो? हे बघा 150. समेशन ऑफ एक्स वायच्या ऐवजी काय टाकणार मी? 150. पुढे मायनसचं चिन्ह आहे. एन किती आहे रे? 20. तो 20 इंटू एक्स बार किती आहे? एक्स बार इंटू वाय बार करायचं ना. एक्स बार किती आहे? 2. आणि पुढे वाय बार होतं, तो वाय बार पण किती आहे? 2. म्हणजे वरचं काम झालेलं आहे, न्युमरेटरचं काम झालेलं आहे. खाली येऊया. खाली आपल्याला पहिले अंडर रूट लिहून घ्यायचं आहे. काय अंडर रूट लिहून घेतला, ओके. पुढे जाऊया. आता अंडर रूटमध्ये ब्रॅकेटमध्ये शिरतो आपण. काय म्हणलंय? समेशन ऑफ एक्स स्क्वेअर. तो समेशन ऑफ एक्स स्क्वेअर कुठे आहे? काय समेशन ऑफ एक्स स्क्वेअर किती? 190. ब्रॅकेटमध्ये लिहून टाकलं 190. कळतंय का? हे ब्रॅकेटमध्ये बघा समेशन ऑफ एक्स स्क्वेअर होतं ना, आणि 190 येतो, मी ते 190 ठेवणार. मायनस एन किती बाळांनो? एन 20 आहे. ते तर पाठवून गेलं आपलं. एन किती आहे? 20. आणि याला मल्टिप्लाय काय? एक्स बारचा स्क्वेअर आहे, म्हणजे इंटू एक्स बारचा आहे 2, म्हणजे याचा अर्थ 2चा स्क्वेअर आहे सरा, बरोबर की नाही. म्हणजे हा ब्रॅकेट आपला पूर्ण झाला, ओके. तो 2चा स्क्वेअर मी इज्जतीत टाकून दिला. पुढे काय? इंटू समेशन ऑफ वाय स्क्वेअर. बघा आता पुढच्या ब्रॅकेटमध्ये आपण शिरणार. तर पुढचे काय? समेशन ऑफ वाय स्क्वेअर. समेशन ऑफ वाय स्क्वेअर किती आहे रे? समेशन ऑफ वाय स्क्वेअर आहे 200. याचा अर्थ समेशन ऑफ वाय स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय ठेवणार? 200. मायनस एन किती असतो रे? 20. हे काय? एन लागतोय ना 20. आणि वाय बारचा स्क्वेअर करायचा बाळांनो. वाय बारचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर. अशा पद्धतीने तुम्ही जरा नीट इज्जतीत सॉल्व्ह करा. बरं, मग कोणी काही तोंडी सोडवणारे पण असतात. मग कसं करणार? 150 मायनस हे बघा ना, 20 दुने 40, 40 दुने 80 डिवाइड बाय अंडर रूटमध्ये
अंडररूटमध्ये बघा हे किती आहे 190, सोपं करून घेऊ. 20 2चा वर्ग किती असतो 4 आणि हे 20 गुणिले 4 किती झाले 80 झाले. ओके इंटू इकडे या 200 मायनस 20 गुणिले किती आहे 4 20 गुणिले 4 किती आहे हे पण 80 झाले. तर असं अजून आपल्याला सोपं करता येईल. बरं अजून मी तोंडे तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये करू शकता. 150 मधून 80 गेले 70 डिवाइड बाय अंडररूटमध्ये जाऊया. 190 मधून 80 गेले 110 इंटू 200 मधून 80 गेले 100. मग आता बस झालं. आता एवढी एवढे आपल्याला जमतं ठीक आहे का. मग आता आपण कसं करणार 70 हे बघा ना वरती 70 आहे ना हा 70 आहे वरती काय 70 टाकला आणि अंडररूटमध्ये खाली काय अंडररूटमध्ये 110 इंटू 120. तो तुम्ही डायरेक्ट केलं असतं तरी चाललं असतं बाळांनो. तर मी इथं सोपं करून टाकलं काय होईल अंडररूटमध्ये 110 इंटू 109 110 इंटू 109 120 बोल बाळा तुझे लोक ऐकून घेतील बरं का 120 आहे हे बघा 110 इंटू 120 लोकांनी ऐकतील ना रिकामं ते लिहून येतील ना बाळात ना कर्जोनामध्ये. तर किती आलं आहे 0.6092 किती आलं उत्तर R इज इक्वल टू 0.6092 हे झालं तुमचं कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन. हे 5 मार्क झालं किती 5 चालेल का. तर याचं उत्तर आपण जर चेक केलं तर उत्तर किती येते 2.02 करा बाबा.